गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी अरे बघतो ना त्याच्या आईला हराम कर सध्या हा इथं झोपलाय तात्या तात्या आहे का आला मला तर काय कळतच नाही आणि मला आहे काय मला लोक आहेत ना कोण आहे कोणीच नाही रे उलट ना बाबा बस बाबा बस बस बाबा बस एवढा कुत्र्यासारखा दाबायला लागला बाबा अरे, बस मस्त बस, पाय कर अरे हो तो दांडका पलीकडे घे काय एवढं का तन 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 कुत्रा मागला कर लागलाय अरे मस्त का तिळ पापड झालाय जेवदा नाही का अरे जेवण श्रावण सगळं झालंय चॉकलेट देऊ का एक? अरे पेटलं तुझं चॉकलेट मग काय गरम झालंय पायापासून फार डोक्यापर्यंत तुझं काय अरे मग पाण्याची बाटली आपली देऊ का पाणी प्यायला अरे आता काय जळतंय माझं मला कळतंय तुला तू एक मला सांग तो सध्या कुठं दिसला का तुला काय तुझं त्या जायला त्या टॉम अँड जेरी वाले त्या सध्याच्या माग आपलं लागत असतो बेचाराला सारखं ताण ताण काय झालं रे सारखं फासफूस मारक्या मशिवाय नुसतं भार काय झालं आता एक तर झोपलो इथं जायला सारखं आला झोप काय झालं आता तो झालं का हा झालं का अरे जसं जळतं ना त्याला कळतं म्हणजे अजून तुझ्या मुलग्यात नाही गेलं नीट झालं का मुलग्यात कसलं नीट होतंय का? हा अरे तू त्या सध्याला सांगितलं औषध दे हा मग तुझ्याकडे झाले औषध आहे अरे आहे ना झाली औषध ते औषध त्या पांड्या का दिलं त्यांनी हा ना आणि त्या पांड्याने मला दिलं आणि ते औषध मी लावलं ना अरे लावल्यानंतर मग मुळातच राहिलं असं जरा कसं राहिलं का अरे 1000 पटीनं असे इंग्लंड असलं का झालं ते आग झाली आग तसं नाही ते औषध जरा झाली असेल म्हणून थोडस वाटलं असेल का नाही अरे थोडं सांगितलं 1000 पटीनं इंग्लंड असलं का झाली तो कुठे सध्या कुठं दिसा खराच करतो डायरेक्ट असं कापूनच करतो एक तंगड ह्या झाडाला एक तंगड त्या झाडाला काय होऊ दे आणि मधलं अरे मधलं ती फेकून कुठं तरी हा बरं ठीक आहे चालते म्हणजे त्याला तुकडं करून अरे हा बा एवढा तसं तो पिसाळलाय तू अरे 15 वर्ष जेलमध्ये गेलो ना तर हरकत नाही अजून मी तिच्या बायला औषध द्यावं असं द्यावं माणसाची बरं जाऊन टाका आहे पण सध्या काय पण आहे पण एवढं काय पण करणार नाही त्याचं मुलगाचं औषध म्हणलं लय झाले मी मोठमोठ्या हॉलिब्रिटी सेलिब्रिटी लावते तर तुझं कसं काय अरे बाबा काय सांगायचं ते औषध लावलं ना आग झाली आग वाटलं दवाखान्यात नेलं तर सपनाने कुणी सपनाने आणि आता दवाखान्यात गेलो थोडं बरं वाटतंय आता पण लई टाळके फिरलंय आई शपथ फक्त समोर होते बंदूक करून गोळीच घालते हिला आता हिला अवघड म्हणजे सध्याला तू ठोकणारच म्हणा ठोकणार 100% ठोकणार किती वर्ष जाऊ द्या तुम्ही आतमध्ये सध्या का मला तर काही दिवस सकाळ धरून दिसलेला नाही बाबा तो कुठे काय ते एका जागेवर असतंय का मला काय म्हणायचं बाबा तू थोडं शांत हो काय आता मला कसा शांत हो का? माझं जळलंय ना मलाच कळतंय आणि मला शांत हो अरे मी जर ते मला भेटला तर मी विचारतो बाबा नेमकं काय झालंय विचारू नको त्याला पकडून माझ्याकडं पकडून आणायला मी काय तुझा नोकर आहे का अरे, जायला अरे. माणूस म्हणतोय जाऊ द्या मोरद्या गावातला माणूस आहे, नको भांडणं त्यांना म्हणून सांगते तर नुसतं तावत एक काम कर त्या सध्या गेला उडत आणि तू गेला उडत नक्की का? तुमचं काय करायचं कर जा मला झोपू द्या नक्की का जा जा मी पण जातो पण लक्षात ठेव तात्या तुझ्या कधी येणार ना येणार पण नाही बघा आपण येणार नाही जाऊ का? जा तात्या, एक पटड तात्या, लई टाळकं मूळव्यात दुखतंय मूळव्यात दलीन तर अयो लय ऊन आहे गड्या आज काय खरं दिसा ना बायको हिच्या आईला हिच्या कोणाला शिवाय देताय अगं म्हणजे चल लवकर कामावर कुठे आहे तू मी पण कामच करते आले थांबा अग लवकर आपल्या शेतात जायचं काम करायला लय चटके बसू राहिले थांबा जरा आले अयो इकडं कायचे फुलं आले एवढे लाल बाबू एवढ्या वरपर्यंत कस काय पोहोचलंय आणि मी काय म्हणतो
लका काय काय हाय काय हे? बायको अगं काय आहे हे नेमकं लाल लाल? काय अगं हे लाल लाल काय आहे? झाडाला हा टमाटे असतील. एवढं मोठं टमाटर पहिलं एवढं याला टमाटर म्हणते तर मोठं याला काय म्हणत असेल टोमाटा काय याला काय बायको काय बी चालली का काय? अय अगं बायको चल लवकर. आले ना जरा थांबा ना. अगं मी काय म्हणतोय कशाच येले बायको? हा मला नाही माहित अगं याला तू टमाटर म्हणते टमाटर आहे का? हं? काय आहे हे. तू सांग ना काय आहे? तू म्हणते टमाटर येड्याचा बाजार नाही तर काय आहे? मला काय म्हणताय होय, अगं हा? तू खुरपा लागेल हे बघितलं ना डायरेक्ट गळ्यावरच चालू होईल. मरल मी. मरल ना मी. जगून तरी काय उपयोग आहे तुमचा. नुसतं हसायचं. काय होतंय वाकडन तिकडं व्हायला. हॅपी एलेंटाईन डे. काय एलेंटाईन डे. एलेंटाईन डे. अगं ते नसतं का राहतं? हे असलं फुल द्या. गुलाबाचं फुल देतात गुलाबाचं. आता बजेट कमी आहे आमच्या प्रोडक्शनच. हा ना काय सांगायचंय. आता तूच मला सांग बरं बायको मी हा. तुला एक विचारितो. हा. आता त्या काय म्हणतात त्याला वडिलाला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? वडिलांना फादर फादर म्हणतात का ना? हा. आणि तो त्यांचा एक दिवस असतो ते सेलिब्रेट करतात त्याला काय म्हणतात? फादर डे. काय का नाही? हा. आणि आईला काय म्हणते इंग्लिश मध्ये? मदर मग तिचा ते सेलिब्रेट करते तो कोणता दे? मदर डे. हाय का नाही? आणि ते व्हॅलेंटाईन डे ला काय करते? काय करतात. प्रेम प्रेम प्रेमला हा. काय म्हणतात? प्रेमला लव. मग ते सेलिब्रेट करताना काय म्हणायचं? लव कळतंय का तुम्हाला. अक्कल आहे का. हा? जिथं लाईट तिथं कसं डोकं चालवतं. चला पटापटा. आता लावू द्याला पण कसं काढलं? जिथं नाही तिथं डोकं बरोबर चालतं. हा शेतात चालत नाही तुमचं डोकं. आता काम करायची सुचत नाहीत. शेतातलं काम काय बायको आपलं रोजच चालू राहतं. मी काय म्हणतो बायको हम्म. ऊन तुला चटके बसत नाही का ग? आता मस्त बसतात काय करणार. नाही नाही ते बी खरं आहे तुझं म्हशीचाच कातडा आहे. काय म्हणले. नाही नाही हा? म्हशीला भेटायला जायचं आपल्याला शेतात. म्हशीला भेटायला जायचंय. तू कशाला टेन्शन घेते बायको? हे पार नको नको झालंय बघा. हा बरं आहे सावली आली जरा. आली ना? हम्म. कुठे आहे सावली लका? हा शेजारी थांबली बघा तुमच्या. नाही नाही बरोबर आहे पण बायको हा आपल्याला जेवायला बिवायला काय घेतला का नाही शेतात? आता हे एवढ्या पाण्याच्या बाटल्या पिशवी दाखव. एवढ्या पाण्याच्या बाटल्या कशाला घेतल्यात. एवढ्या म्हणजे आता तूच मला सांग धरा हे धरा जडेले. हा तू एवढं तिखट कालवण करते हा. हा? आता मग शेतात गेल्यावर कधी कधी लागते मला अचानक. बर. हा मग थोडस धुवायला काय धुवायला. अहो तुम्हाला कळतं का ते प्यायचं पाणी आहे. हा तुम्ही नाही बाटली इकडे आणा. आग लय आग होती बायको मला. चांगले आहेत ना घाणेरडे हात बीत लावलेत त्याला. आग नाही का येडी झाली काय तू? सांगता येत नाही तुमचा नियम नाही मला. हा काय करताल आणि काय नाही ते. बापरे कसं आहे हिरवा हिरवा गार उन्हाळ्यात सुद्धा आहे का नाही. कसं आहे माग ऊस बघ हे बघ विहीर बघ. अरे अजून पाणी अर्धी विहीर तुला सांगतो. या विहिरीत आम्ही इतकं पवायचो ना लहानपणी दनादन उड्या गोष्टीची. आणि विहिरीच्याकडे चंदन चटक आहे तुम्हाला काय कळत नाही. हे बघ तुला खोटं वाटेल. हे बघ हे काय चंदन रक्तचंदन पुष्पामधलं नाही बरं का ते. असं ते. अरे बापरे गोंडन बिंडन काय चट्टन पट्टन किती 10,000 कवा घेतला होता हा ड्रेस काय. अहो हा 8वी का 9वीचा ड्रेस आहे. कपाटात पडला होता. काल पसारा काढला ना मी तेव्हा भेटला म्हणलं वापरून टाकावं. म्हणजे तुझा 8वी 9वीचा ड्रेस तुला आता बसतोय. हा अरे म्हणजे हे उलट आहे म्हणजे तेव्हा तू जाड होते का. हा तेव्हा तसंच काहीच समजा. म्हणजे काय झालंय लोकांचं उलट असतं 8वी 9वीला असताना मुली सडपता असतात जरा 10वी 12वीच्या पुढे गेल्याच्या नंतर जाड जुड होतात जरा तब्येत भरते. तुझं उलट आहे तवा जाड होती आणि आता डाएटने तू झाली म्हणजे तवाचे ड्रेस तुला आता बसायला लागले. हो बर 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 चांगलं पण छान दिसतं. हा थँक्यू थँक्यू. चेनवर काढ घ्यायची खात काय टाकायचं. हा बघ बरं साप साप सुरू दिसते बघ ते बाकी जाऊ दे मध्ये. मला तू सांग तुमच्या आबाचं मूळव्याध राहिलं का नाही मग अजून. हो त्याचं काय सांगू तुम्हाला. तुम्ही मागच्या वेळेस मला म्हणले तो सध्या औषध देतो काहीतरी देतो की म्हणून. बरोबर. हा हा आबांना पण कुणीतरी सांगितलं हा. वाटतं. आबा गेले की त्या सध्याकडे औषध मागायला. हा त्या सध्याच्या औषध मध्ये काय होतं काय माहिती. आबांनी ते पिल्यापासून आहे ना ना प्यायचं नाही ते लावायचं औषध होतं. हा तेच लावल्यापासून आहे ना लावलं का पिला आबा.
अहो लावलं पण आबांना कसं काय कळतंय आबा पिले पण असतील आबांचं काय सांगता येतंय? आबा एवढा येडा आहे, अर्धा प्याला असं ना अर्ध लावलं असेल. काय माहिती काय केलं त्यांनी पण ते औषध आणल्यापासून आहे ना आबांना काही सुचनाच आबा म्हणजे- नुसते इकडं तिकडं सहीच बैल औषध लावलं की नुसती आगच व्हायला लागली. नुसती आगच आबांना सुचतच नव्हतं काही आबा लई येड्यासारखी करत सध्याच्या होते. औषधाने हा मग मला लई टेन्शन आलं मी आबांना म्हणलं आबा चला आपण दवाखान्यात जाऊ उघडे आबांना मी तसंच स्कूटीवर टाकलं डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये हलवलं अरे बापरे. मग हॉस्पिटल मध्ये त्यांना डायरेक्ट आयसीयू मध्ये नेलं आयुष्यपत. डायरेक्ट बुलीचंच इंजेक्शन दिलं त्या जागेवर म्हणजे जिथं मुलगा झाले तिथं बुलीचं इंजेक्शन दिलं ती जागा बधीर झाली तवा आबा गप पडले. तेव्हा आबा शांत बसले अरे मग असा खेळ झाला मग आबा तुला चिडला असेल. आबा लय चिडलेत आबा सगळीकडे त्या सध्याला शोधत फिरतात ते बर. आबा म्हणले जसा तो सध्या भेटन ना त्याचा मर्डरच टाकतो. अरे बापरे. मला आता टेन्शन आले हे आबा परत मर्डरच्या केस मध्ये 15 वर्ष जेल मध्ये जायला नको. आईला म्हणजे सदाशिवरावने आबाची भलतीच फजिती केलेली दिसते हा. कडे. आणि म्हणजे अरे पण सदाशिव असं काय करणार नाही. म्हणजे सदाशिवचे औषध लावलं की आबाची आग झाली. मी सदाशिव म्हणून आबा माता नुसतं सदाच्या तावडीवरच नुसतं म्हणायचे. हा मग जर सध्या भेटला ना आबांना सध्या संपला. नाही 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 नाही, सध्याला नाही म्हणजे सांगावं ना लागतंय. हे आता काय आहे, सध्याला सावध केला पाहिजे नाही तर त्या आबा रागाच्या बरं सध्याचा खरंच मर्डर बिर्डर टाकायचा. नाही नाही बरं झालं मला सांगितलं. एक काम कर चला आपण निघू आता. काय आहे, मी सदाशिवच्या घरी जातो पहिल्या सध्याला कुठं जाऊन लपवतो नाही तर सध्या मारण्याचा मार खाईल. हा चालते चल चल बरं झालं सांगितलं. आईला आबाची मुलं सगळे फजित झाले. हा चल इकडे इकडे. हे राणी राणी थांब 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 थांब. काय झालं काय झालं माझ्या का प्रश्न उत्तर दे बरं. बरं हा तो सध्या मी तो दाजी कुठे आहे? असं कुठेतरी बाहेर गेला असं कुठे बाहेर गेला असेल तुला माहित नाही का? नाही आज त्याचा मर्डरच करतो खलास करून टाकतो आज त्याला. का? 2 तुकडे करणार. हा लाईट आलं फिरवलं त्यांनी. काय केलंय अगं तू विचारू नाही मी तुला सांगू नाही. झालंय काय अगं काय झालंय आता तुला काय सांगायचंय. असं वाटतं ना त्याच्या आईला 15 वर्ष जेलमध्ये होतो ना आणखी 15 वर्ष जाईल पण त्या सध्या जेल जिरून टाकणार आहे. अहो आबा झालंय काय झालंय काय आता तुला काय सांगावं कोणत्या तोंडाने तुला सांगावं काय झालंय ते. हा पण खरंच मस्त गरम होतंय नुसतं माझं. आता सांगताय का काय झालंय ते अरे का सांगतो का हा सांगा काय तुला दमच नाही. मग त्याच्या आईला सगळ्या त्या सध्याच्या होय अगं मागच्या हप्त्यामध्ये मला मुळव्याध माझं आलं होतं. हा म्हणजे मुळव्याध मला झालं हा. होतं लई दुखायचं. हा हा. लई हाकी वैद्य केलं पण त्याच्या आईला ते काही राहिलं नाही. हा मग ती बातमी तात्याला कळली हा की आम्हाला मुळव्याध झालेली हा दुखतंय लई. हा ना तर तात्या गेलो तात्याला म्हणणार तात्या त्याचे औषध सांग. म्हणलं त्याच्या आईला औषध तुला तर काय कोण चांगलं देणार नाही पण हा सध्या मात्र औषध देईन का मागच्या त्यांनी दिलं तुम्हाला तुला. हा म्हणून तिच्या आईला म्हणलं तर सध्या काय सध्या माझ्याशी बोलत नाही. त्याचं माझं मागचं 6 महिन्याचं थोबड बघितलं त्याचं मी. हा, तर मग तात्या काय म्हणला ठीक आहे मी त्याला सांगतो औषध द्यायला सांगतो कुठेतरी देईन तो. म्हणून मी औषध आणलं. हा औषध आणलं तर मला कुठं लावा होता घरामध्ये पै पाहुणे आलते माझ्याकडे परवा कार्यक्रम होता माझ्याकडं सपनासमोर कसं लावता येईल म्हणून मी काही गावाच्या खाली करून ते औषध लावलं. राणी तुला काय सांगत पाहिजे आग झाली का औषध लावल्यानंतर. औषध होतं का मिरची होती तेच कळलं नाही पण लई लागली. ऐक आता देखील तू खायला लागले मला मस्तक भिगायचं माझं. अहो आबा हा दाजी मला माहिती आहे गैबा नाही काहीतरी करत असं हा. असला उद्योग नाही करणार ती घेतली दाजीची बाजू लगेच तू हसला उद्योग करणार नाही ते. अगं ज्याचं जळलं त्यालाच कळलं किती जळतंय ते. खरं आहे तुमचं पण एवढ्या खाली पडलेला माझा दाजी नाही नाही किती पडलेलं आहे मला माहिती आहे तू काय पडलेलं आहे. ते तू मला नको सांगू फक्त माझा तो भेटेल कुठं मला. आता ते काय मला माहिती नाही शेतात गेला असेल मला तो शेतात गेलाय का कुठे गेलाय मला नाही माहिती तू फक्त एक काम करायचं भेटलं की सांगायचं आबाची गाठ घे. त्याला खलासच करतो त्याची मर्डरच करतो. अहो कशाला एवढं त्याच्या जीवनावर उठलाय जीवना उठला अगं माझ्या जीवना उठला नाही का तुला. हा मला नाही वाटत त्यानं असं काय केलं असेल आणि तुला सांगतो तर सध्या कुठल्या बोळात लपला असेल ना तर बाहेर काढीन त्याला मर्डरच करीन खलास करून टाकेल त्या माकडाला. हरामखोरा आबाशी नडतोय आबाला त्रास देतोय काय. अरे असं नडत लावीन तुझा 15 वर्ष जेलमध्ये गेलतो आणखी 15 वर्ष जाईन पण तू जिरो टाकेन. आबा ती दाजी आणि तुम्ही काय करायचं ती करून घ्या मला नका सांगू. सध्या मस्त कसं गरम केले आईला पण सापडन कुठं. काल जे शेतात बघतो ना
अरे मी ए बायको अगे हरळ काढायचं हरळातलं गबाळ काढायचं. अहो हरळातलं गबाळ काढायचं. अगं पण काय कडक आहे हे? हा अयो, काय ऊन आहे पण काय म्हण बायको वरून असे एकदम चटके बसून राहिले आणि खालून एकदम मस्त गार लागत आहे पाणी सोडल्यामुळं. तुम्ही चालू द्या तुमचा हात करा काम. हे म्हणजे असं झालं या रावजी तुम्ही बसा भाऊजी कशी मी राख तुमची मर्जी. गाणं बोलायला आलोय आपण इथं. गाणं बोलायला आलोय का? मारते कशाला बायको आता तू बसलीस तशी म्हणून म्हणलं. तुम्हाला लागतंय ना ऊन? अगं, लय चटके बसायला लागले बायको. मला नसेल लागत. हा हे बी काय मध्ये येतं काय माहिती. बघा ते पण त्यांची कामं वेळेवर करतात. मला काम करता येत नाही. अग एवढ्या उन्हात आला आता कसं काम करणार चटके बसून राहिले नसते. माझा तोच विचार चालला होता जरा तुम्हाला कामाला लावा आणि मी जरा एक झोप काढावी मस्त झाडाखाली. नाही का बाई? तू मस्त झोपा काढ काय का नाही. मी तर वर आहे ना काम करतो. तू कामाला काय हातबीत लावू नको. तुम्ही काम करा मी बघते कसं काम करता येते. आणि ही पिशवी कशाला आणायची गरज होती का तुम्हाला इथं? अगं, ही आणि तिथं झाडाला लावता येत नाही. तसं नाही बायको त्याच कसं आहे माहितीये का बायको. सांगा. पटकन अशी कळ आली का लगे बाटली घेऊन तिकडे जायचं पटकन धुवायचं येतं बसायचं. शिग बाई तुम्ही अजिबात त्या बाटल्यांना हात लावायचं नाही. ती येऊन देईल. कस काय नाही बाबा मला कळली ती अचानक मी जाणार त्या तिकडे. बाटल्या ए, बायको हात लावायचं नाही. अगं तू येडी बिडी झाली का काय मग अजिबात तिकडे- हात लावायचं नाही. अगं तिकडे काय चाललंय गोंधळ? काय गोंधळ? सांगू? सावळ्या कुमार तर काय गोंधळ चालणार आहे तवा. वरनच ऊन लागालंय. मी येणार बघ उद्यापासून टिफिन घेऊन. हो लय ऊन लागायला हिला काय कर मस्त एक छत्री बित्री दे हा. आणि मस्त पैकी तिला पाण्याच्या बाटल्या बिटल्या दे. लय मोठी हिरोईन लागून गेली. मग आम्ही काय उन्हात काम करीत नाही का. भाऊजी मला त्या भाऊजीला बोलून बोलून वैताग आलाय. मला तेच सांगायचं होतं की किती आता ऊन लागतंय. माझं थोबाड कसलं काळ भर पडलंय. आणि मी तर काय करावं? तू सांग तो बरं. हा. तुझं नशीबच बांधलं इथं. मी काय करणार त्याला? म्हणजे तुम्ही काळे आणि मी कोण आहे. एक काम करा ना 4 काम जरा जास्त वाढवा आणि जर पैसे घेऊन या मी जरा फेशियल करायला जाते. आता फेशियल मारू दे बाबा भूक लागली तर जेवायला काय आणलं का नाही डबा डुबा. तुम्हाला खाणं महत्वाचं आहे का मला इथं चांगलं दिसणं महत्वाचं आहे? बायको मला पहिलं पोटाचं महत्वाचं आहे नंतर तो फेशियल पासल काय म्हणतात त्याला ते करू सगळं Facial. करू- सगळं करू बायको. आता डब्बा आणलाय का इथं आणू जेवायला? झाडाखाली ठेवलाय तिकडे सावलीला. अरे काय हो दाजी? हा. तो आबा तुम्हाला मरणाचा कुत्र्यासारखा शोधतोय. अजून काय उद्योग करून ठेवलाय? काय केलं? काय केलं तुम्ही आता? हा? अगं मी काहीच नाही केलं बायको. काय नाही केलं? मग त्या आबाला काही येड लागलंय तुमच्या माग माग फिरायला तुम्हाला शोधत का? तुम्ही बाई आहेत तुमच्या माग माग फिरतील ते? काय केलं खरं खरं सांगा. काय केलं का राणी यांनी? अगं त्या आबाला ते काय कसलं मूळवेदाचं औषध दिलं होतं म्हण. हा तर ते औषध लावले का काय केले माहित नाही. नुसती आग आग झाली म्हणून सांगत होता. नुसता बोंबलत होता. सध्याला मी कुटतो मारतो कापतो. नाही तो हरामखोर असा आणि तसा शोधतोय तो. तुम्हाला डोक्याचा भाग आहे का हो? तुम्ही कशाला जिथं नाही तिथं मध्ये मध्ये गाड्या करायला जाता? अगं बायको लय झाली मावशी देते. पण तुम्हाला गरजच काय होती द्यायची? अगं बायको मला सांग आता बॉलिवूड मध्ये पर सलमान खान शाहरुख खान यांच्यामुळे नीट झाले त्या औषधाने. हा मी काय म्हणतोय हा त्याचा तर साईड इफेक्ट कुठंच होत नाही. कुठंच होत नाही. मग त्यांना येड लागलंय. नाही 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 बायको काहीतरी घोळ आहे याच्यात. मी तुला सांगतो बायको तू त्या पांड्याला शिव्या दिल्या ना. हा मग दिल्या ना. हा दिल्या ना. या पांड्याने शिव्याचा बदला घेतलेला दिसतोय. काय केलं असं आता त्यांनी? अगं राणी मी तुझी शपथ घेऊन हा, सांगतो घ्या राणी घ्या त्यांची शपथ घ्या. बायको इथं समोर ती अगं बसली बायको तर. त्या समोर आहे ना मी कस काय कुठं जाईन बायको. त्या पांड्याने आहे ना मला 100% वाटतंय तू त्याला शिव्या दिल्यामुळे ना त्याने त्या औषधात काहीतरी तिखट बिखट मिक्स केलं असन आणि ते आम्हाला दिलं असन. आता तुमचं काही खरं नाही. आता तो कदाचित इकडे येईल बी. आयु नाही नाही, तुम्हाला ना चांगलं चपलच पाहिजे. आता कळलं पण मी का? काय करू त्याच्याशिवाय बायको? तुम्हाला ना अक्कल येणार नाही. अगं पण काय करू आता. काय करू मला नका सांगू काय करायचं आणि काय नाही ते. आता मी काय करणार? मी सांगू का काय करायचं ती? आता तुम्हाला या सगळ्यामधून जर कोण वाचवू शकतात ना ते म्हणजे फक्त तात्या. हा बरोबर आहे. तात्याला जाऊ सांगू का. हा, जा सांगा तुम्ही काय कांड केले आणि काय नाही ते. बरं बरं मी निघतो बरं का तुमची बायको. राम कहाणी सांगा तिथं. काय रे देवा उठला का सुटला नुसता उद्योग करत बसते ही दाजी. काय या बाबाचं करावं ना मला तेच कळत नाही. हा इकडं काशी कर नाही तर तिकडं काशी कर नाही तर ह्याला औषध दे त्याला औषध दे नको नको करून ठेवलंय पार. जाऊ दे चल मला बी लय भूक लागली जेवण करू. जेवून घेऊ आपण. चल बाई मग काय तर उगा वैताग आलाय मला. दे हात दे चल. पार नको नको करून ठेवलंय या बाबानी. बसू दे ह्याला उपाशीच बोंबलत.
हा त्याच्या आयला ह्या नांगरट राहिले ट्रॅक्टरवाला म्हणला आता 10 मिनिटात झालं येतो 1 तास झालं तरी बाबाचा अजून पत्त्या नाही ह्यांना काम द्यावा का नाही हेच मला कळत नाही बाबा गोष्टीचं बरं आहे. हॅलो तात्या बोलतोय आता काय राव लावलंय तुम्ही राव 10 मिनिटात झालं येतो म्हणला तास झालं तरी अजून तपास नाही हे असले धंदा करता का तुम्ही हा काय कायचं डिझेल टाकत आणि डिझेल काल काय म्हणला काल म्हणला पंक्चर झाला टायर हा आज काय म्हणला डिझेल संपलं मग या काय काय करायचं मी काय म्हणतो अरे थांब रे तू 2 मिनिटं नाही मला सांगा ना आणि ऍडव्हान्स घेताना कसं बरं पैसे लिहिता त्या आधी ऍडव्हान्स द्या तुला सगळं पैसे ऍडव्हान्स अहो, दिले तात्या. थांब रे 2 मिनिटं नाही आधी ऍडव्हान्स दिले माझं ऐक राव. भांडगोल तुझ्या थांब रे यायचं काय बनार बाबा माझं मला डोक्याला ताण आणि तू कशाला डोक्याला ताण देतो रे? तू का गावाला लोकांना त्रास द्यायला जन्माला अहो, तसं नाही तात्या काय झालं? माझा लय मोठा मॅटर झालाय मला ₹1 पैसे द्या काय झालं मॅटर मॅट्रो झाला मग ₹1 पैसे द्यायचं अरे तुझ्या कसा शॉट हल्ला ते मॅटर बाजूला राहू दे क्वार्टर बाजूला राहू दे आधी मला सांग तू कवा तरी चांगले काम करत झाला का कशाला नको ते होते करत आता मला सांग त्याच्या आयला ते आबे भेटलो होतं मला असा नुसता फन 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 नाक भुजंग कसा करतो असं चालता नुसता मला काय तू कशाचा उद्योग करतो मला म्हणला ते त्याला मूलव्यात झालं बिचाऱ्याला आग नाक तुझं दुखत सुजलं होतं तुझ्याकडे औषध म्हणून त्याला औषध दिलं कसलं औषध दिलं रे तू आब्या म्हणला त्या औषध लावल्या बरोबर नुसते असे आग 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 म्हणला तासभर मला नुसतं ब्रेक डान्स करत होतो म्हणला मी हा म्हणला तो सध्या भेटू दे त्याला भोसाकतोच म्हणला अरे 15 नाही आता 30 वर्ष जेलमध्ये गेलो तो हरकत नाही मला तो लय चिडलाय कशाला तसलं औषध दिलं रे काय बऱ्या तात्या माझा आधी ऐकून तर घ्या काय काय तुझं माझ्या बायकोची शपथ घेऊन खरं सांगतो राव मी त्या पांडवाला चांगलंच औषध दिलं होतं त्या पांड्याला माझ्या बायकोनी शिवे दिलं होतं ना म्हणून पांड्याने बदला घेतलाय मला 100% डाऊट आहे तात्या त्याने बदला घेतला मग काय केलं त्याने औषधात काहीतरी मिक्स केलं आणि त्या आब्या डब्याला दिलं अच्छा म्हणजे असा मॅटर म्हणजे तू आबाला ओरिजिनल औषध दिलं आणि पांडवाने तुमची जिरवण्यासाठी त्या औषधात काहीतरी जिरवलं टाकलं आणि आबा ते मोलवेदाचं औषध म्हणून घेतलं आणि आबाने आणि मग तिथं लावल्याच्या नंतर आबाज झाली आग झाली पण आता मला वाचवा तात्या वाचवा म्हणजे पांडाने दांडा मारलाय का पण तू नक्की काय नाही केलं आव शपथ ना माझ्या नक्की ना तात्या तुमच्या आईची माझ्या आईची नाही बर बर मी तुला वाचवतो पण तू नक्की ना काय केलं अहो खोटं निघलं ना मला गावात बोगळं करून मार बस ए, थांब ते सांगतो लावा फोन. आब्याला सांगतो मी नाही कसं आहे ते आबा म्हणतोय जीवच घेतो म्हणून हा ना कुठं नको हॅलो अरे आबा तू नाही मला नाही भेटला ऐकून घे नाही तू अरे बाबा तलवारच घेऊन नको तुझा आवाज जाईल तिकडं नाही इथं कोण नाही सध्या नाही इथं कुत्र येवळतं एक हा सध्या नाही कुत्र येवळतं इथं सध्याला मी बघ अरे ऐक मला खबर मिळाली तुला जे मूळव्याध झालं ते औषध लावलं आग झाली गोष्ट खरी आहे ना ते सदाने अरे सदानेच औषध दिलं तर पुढचं ऐकून घे इथं काय बरं बघ ही मग डोकं फिरतो जा मग म्हणायला नाही कुत्रे हॅलो हा तर काय आहे ते सदाने ओरिजिनल औषध दिलं होतं फक्त प्रॉब्लेम असा झाला होता ते औषध पांड्याजवळ दिलं होतं आणि पांड्याने त्याच्यामध्ये काहीतरी मिरची मसाला मिसळला आणि ते तू लावून आग व्हायला लागली सध्याला दानाला त्यासाठी पांड्याने खेळी केली ही सदाची जिरवायला हा सदाशिवची काही चूक नाही त्याच्यात हा मग खोटं बोलतोय का मी त्याच्यामुळे लक्षात ठेव त्या पांड्याला धर सध्याला काय करू नको हा ठेव का तात्या वाचलो आहे का नाही तात्या तुमचा पाय बघू इकडे बघू जरा आईला दर्शन घेऊ द्याला का चल, आता तुला आबा काय करणार नाही जा बिनधास्तपणे. येऊ तात्या हा, जा ये. आता हे काय नांगरट चालतं येऊ का हे कुठं आले हा हॅलो अरे बाबा अजून डिझेलच भरतोय का
हा एक काम कर, नाही तुझा ट्रॅक्टरच नको मला, नाही मी माझं बैलाने नांगरतो, तू ठेवून द्या, तुझा ट्रॅक्टरच नको. ते गेलं तिकडे ट्रॅक्टर गेला, जाम ते म्हणून त्याचा गाय बनतो ह्या. अरे वावरात आहे ना मरणाचा काँग्रेस झालाय, नको केलं ह्या काँग्रेसने. त्यामुळे एक पीक झाडाचं आहे ना, मला हे काम करून टाकावं आजच्या दिवसात. अवघडच झालंय, नको हे केलंय काँग्रेसने मला. पांढरण शेट काय चाललंय? काय करताय? उपटतोय काय काँग्रेस. काँग्रेस उपटताय वय उपटवटीचं कामाचे आहे बरं का. अहो, गावात काय काम आहेत आपल्याला, असेच काम करावं नाही, खरंय लागतं. खरंय खरंय. बाकी काय बाकी एकदम ठणठणी दे, आहे ना, तब्येत चांगली आहे ना? तब्येत चांगली. काय बरं आहे, चांगलं आहे. काय पलीकडे आलो तुम्हाला शेतावर, हा तेव्हा तुला बघितलं म्हणलं चला पांढरण शेट शेतात काम करतात. लईच आवर्जून आले मग. आलो भेटायला. बाकी कसं काय? बाकी एकदम ठीक आहे. होय ना? म्हणलं काँग्रेस बिरीस उपटावा, हा. जाऊ घरी थोड्या वेळाने. म्हणलं आता मला दिवस मावळते दिवस मावतले झालाय, हा. भूक लागली असेल जेवायला. जायचं बसायचं का आज? कुठं जाऊन आली जायला बरोबर. बस जाऊ द्या मोरू द्या. पण तुमचं ते मुळ्यात बरं झालं का? मुळव्यात, हा माझं मुळव्यात आता बरं आहे, मस्त बरं आहे? पैकी. हा आणि तू औषध दिलं मला ना, अहो, तू मला औषध दिलं, 10 मिनिटामध्ये माझी आगच शिरली, एकदम सपाट आग शिरली आणि काटा होता ना, काटा जळून गेला माझा. एक नंबर औषध होतं तू, तुला आभार मानले पाहिजे. अहो, औषध चांगलं होतं की. माणसा तिच्या आईला थोडा मी चांगला समजला, तुला एक चाय 2000 रुपये दिले. हा काय रे, तू त्या औषध आणून मला दिलं, मी त्या बाजूला जाऊन ते औषध लावलं आणि 10 मिनिटात इतकी आग झाली माझ्या मुळव्याधाची की तासभर तांडव करत होतो मी. अरे आता फसवते, आता फसवते माणसाला. अहो, काय फसवलं जाऊ त्याच्यामध्ये? काय फसवलं म्हणजे? तुला तो औषध दिलं मला? मी दिलं होतं, हा. पण सगळ्यांनी औषध जसं दिलं तसं मी तुम्हाला तिकडे आणून दिलं. अच्छा, म्हणजे सगळे औषध दिलं आणि तू मला ते दिलं का? म्हणलं आबाचं मुळ्यात बरं होईल त्याने. बरं होईल काय का, मुळे माझं बरं होईल, मग आपा वर जाईल. हा, वर त्या आईला कसं? मी विचारलं तात्याला आणि सध्याला की ते औषध कसं होतं. नाही म्हणजे औषध चांगलं होतं, पण ते औषध मी पांड्याने काहीतरी खोल केलेलं आहे बरं का, त्याच्यामुळं आबा तुला त्रास झालाय. मी कुठं काय गोळ केलाय तेव्हा? काय गोळ नाही माझा केला? काय संबंध नाही. नक्की? साऱ्यानं तुम्ही दोघं बघून घ्या. अच्छा, म्हणजे आम्ही दोघं बघूया. तू चला, काय जाऊ दे मला. तू काय नाही केलं? अहो. का मारीन ना गावातून बाहेर काढेल, अहो. डुकरावरनं वरत काढेल तुझी. पण माझा काय विषय सांगा नीट ना. सांग, नीट सांगा. आयुष्य हँडल धरून इतकी आग झाली माझ्या अख्खी अवकाळी. सांग सांगतो. हा, सांग. अहो, मी सराच्या घरी गेलो ती औषध आणायला, हा. आणि सरा काय म्हणला हा. की औषध द्या ना आम्हाला. हा, ते आलं लक्षात. पुढे बोल नाही. हा. ते औषध न्यायच्या वेळेस त्या दोघांनी माझा अपमान केला. कुणी? सरांनी सराच्या बायकोनी हा, वाकडे तिकडे बोलली. तुला बर मग? मला लय राग आला मग. अच्छा, तुम्हाला तुमची बरं. हा, हा, मग मी काय केलं ते, हा. तुमच्याकडे येण्यापूर्वी हा, दुकानात गेलो, हा. मिरचीची पुडी आणली, उडी घेतली अहो, त्याच्यात टाकली, कशामध्ये? औषधामध्ये औषधामध्ये टाकली. हा, काय टाकणार? आणि ते औषध मला आणून दिलं. अहो, मग तुम्हाला दिलं मग. अरे, मला अरे, काय? पण मी काय दिलं तुम्ही नाही विचारलं. नाही सांग ना, मला सांगतो. ते औषधाच्या बाटली मिरची मिसळली होती ना, हा. मग ती तूच करा अहो, मी चाटायचं नाही. आबा, ऐका ना, हा, बोल. त्याने अपमान केल्यामुळे ना, हा. मग मी काय म्हणलं, ह्याचा बादला आहे ना, बादल्याने बादला घ्यायचा म्हणलं. बरं. म्हणजे तू ते औषध माझ्याकडे देणार, त्याच्यामध्ये मिरची मिक्स केली होती, ती मी लावणार, माझी आग होणार, आणि मग मी सध्याला मारणार. असा बदला घ्यायचा होता का? तुम्ही कसं काय ओळखला आबा? अरे हराम खरा, मी तुला चांगल्यापैकी ओळखला. माझा काय विषय नाही एवढा त्याच्यात. आभारती उगी फुकाचा, आभारती उगी फुकाचा, हळूच मर्द दडी, चांडाळ चौकडी. स्वार्थासाठी लबाड कोणी लावून लाडी गोडी, घराघरात भांडण लावे टाकतात काडी. स्वार्थासाठी लबाड कोणी लावून लाडी गोडी, घराघरात भांडण लावे टाकतात काडी. उताड आलाय अशा लोकांना, अरे उताड आलाय अशा लोकांना, गाव असो वा वाडी, चांडाळ चौकडी.